पुण्यात जायचं ना? पुण्यातच त्यांचं ते मुंजीला यायला त्याला जायला. बरं. ते सुद्धा गॅरंटेड नाही. 24ला. उद्या तर नाही हा, उद्या माझा एक्झाम आहे. उद्या 24 आहे ना? हम्म. उद्या संध्याकाळी तू हो, संध्याकाळी नाही, तुझं दुपारी सकाळी येणार ना? दुपारी. त्यांना आणायला जा वाटलंच तर. नाही बाबा, जर मी कॉलेजवरनच येणार 1-2 अगं वाजता. ते रात्री येणार 9 वाजता. मीच जाईन जमलं तर, पण मला जर समजा तुम्हीच दुपार. जा, कारण का माझी जिम असणार आहे. आता आज मी अर्धच केलं, अर्धवट. उद्या काही मी अर्धवट करू शकणार नाही, ते येतील. पुण्यात राहिलेले रिक्षा अगं कॅप्टनला 10 देता येतं. ऐका ना, मी नाही करणार, मी आत्ताच सांगते. जुई, तो माणूस तुला कल्याणच्या स्टेशनला न्यायला आलता की नाही, खरं सांग. बाबा, त्याचा मुलगा असं होता नाही, सोबत. मुलगा नाही. नाही, कल्याण स्टेशनला कुठे? ते आले होते डोंबिवली अगं स्टेशनला. हो, पण तिथनं तुला त्याचं घर सापडलं असतं का? तो म्हणला नसता का की तुला पल्लावा टाकील म्हणून लगेच? हो, मग मी गेले असते. नसतं. तसं नाही ऐका ना करत. बाबा, हे बघा, माझं जिमच्या वेळेत ऐकू असेल तर माझं मी जाणार. स्पीकर. जिमच्या वेळेत मी जाणार. नाही मॅडम, अटकतोय.
इथं सुद्धा इथं स्टॉप केली ना एक डाउनलोड स्टॉप करता येत नाही. फक्त open. पाच मिनिटं वेट करा रेकॉर्डिंग हे होती स्टॉप केली ना परत डाउनलोड होते काहीच समजत नाही मला. मॅडम आवाज ब्रेक होतोय. पूर्ण ब्रेक होतो, काहीच समजत नाहीये. क्लिअर आवाज तुमचं पण ब्रेक होतंय. आवाज ब्रेक होतोय मॅडम. बाकी कोणाचाच होत नाहीये मॅडम, फक्त तुमचाच होतोय आवाज ब्रेक.
हर्षल दादा, हा बोला ना सदाभाऊ. पत्रिका तुम्ही टाकली का आताची? हा, काय ती पत्रिका टाकली. त्याच्यात काय झालं, त्या मुलीचं जे आहे ना, हम्म. लग्नाला जरा घरात त्रास देते ती मुलगी. मग तिचे लग्नाला वडील आले ते. दशमत बघा ना काय काय आहे. हो, दशमात तेच पंचग्रह आहेत. दशमामध्ये पंच लंपट योग झालेला आहे हम्म. आणि मंगळ पण तिचा नीच राशीत आहे. हम्म. मग मी तेच म्हटलं की ऐका, अमावस्या योग झालाय, परत त्याचबरोबर सूर्यग्रहण, चंद्रग्रहण. हो ना. मग आता तेच तिला ब्रेसलेट कुठलं देऊ दे का असं. तिला शुक्रातच द्यायला लागेल, त्यात शुक्र असताय. शुक्र असते तेच ना, शुक्र रोज असता. कॉट रोज कॉट आणि क्लिअर कॉट. रोज कॉट दिला तर आवाज तिचं. येतोय माझा? हो मॅडम, हो आता हो येतो. मॅडम. मॅडम. क्लिअर येतोय आवाज? एकदम क्लिअर हो येतोय, मॅडम. एकदम ठीक आहे. खणखणीत येतोय. हम्म. आज आपण मूनस्टोन शिकणार आहोत. मूनस्टोन हा चंद्राचा उपरत्न आहे मोतीचा. हा आहे मूनस्टोन. फुल्ली ट्रान्सफर पृथ्वीच्या सगळ्यात जवळ जर कोणता ग्रह असेल तर तो चंद्र आहे. आणि आपल्या मनाचा जो स्वामी आहे तो पण चंद्र आहे, जो तीव्र गतीने चालणारा ग्रह आहे. चंद्राला आपण ज्योतिषामध्ये कालपुरुष, घरातले पित्रांचं निवासस्थान सुद्धा मानतो. चंद्र हा सर्पांचा स्वामी, पाण्यात असलेले जीव यांचा स्वामी आणि चांदीचा स्वामी आहे. तसाच तो वैश्यवर्णाचा आहे, सत्वगुणी आणि चंचल स्वभावाचा आहे. जन्मकुंडलीत किंवा जन्मराशीमध्ये चंद्र 12ही भावांमध्ये किंवा 4थ्या, 5व्या, 8व्या, 9व्या, 12व्या स्थानात जर चंद्र असेल तर आपण मोती देत नाही. दुसऱ्या, 8व्या, 4थ्या, 12व्या, सॉरी 4थ्या नाही, 8व्या, 6व्या किंवा 12व्या स्थानात असेल तर आपण मोती देत नाही. मग तिथे नीचेचा योग नाही तो कोणताही. पण मग जातकाला त्रास काय होतो? वादविवाद, नैराश्य, धनहानी, कुटुंबहानी, त्यानंतर शस्त्रपीडा, चोरी, अग्निभय, मनात बेचैनी असणं आणि त्यामुळे जातकाला त्रास होतो. त्यावेळेस आपण जातकाला मूनस्टोन चंद्राचा प्रभाव कमी करण्यासाठी देऊ शकतो. करंगळीमध्ये जिथे मोती धारण केला जातो तिथेच आपण मूनस्टोन सजेस्ट करू शकतो. मूनस्टोन हा जातकाच्या मनावर राज्य करून त्याचं मन स्थिर करायचं काम आणि ऊर्जा वाढवायचं काम करतो. ज्या लोकांना झोपेत चालण्याची सवय असेल किंवा झोपेची आजारपण असेल, निद्रानाश असेल, अशा व्यक्तींना तुम्ही हा रत्न जवळ ठेवायला, करंगळीत घालायला लावू शकता किंवा त्यांच्या जिथं झोपतात तिथे जवळ ठेवायला लावू शकता. हा जो रत्न आहे, हा रत्न मडागस्कर, तांझेनिया, जर्मनी, श्रीलंका, अमेरिका, मेक्सिको, भारत, ब्राझील एवढ्या देशांमध्ये सापडतो. मूनस्टोन हा सफेद, ग्रे, पीच कलर, रेनबो कलर, ब्राउनी
इत्यादी कलर मध्ये सापडतो, पण सगळ्यात जास्त आपण या टाइप मध्ये ट्रान्सपरंट बघत असतो. जे लोक नेहमी ट्रॅव्हलिंग करत असतात त्यांच्यासाठी हा सगळ्यात जास्त प्रभावशाली आहे. ज्या स्त्रियांना मासिक धर्मासंबंधित आजार असेल, रक्तस्राव होत नसेल किंवा जास्त होत असेल, त्यामुळे जास्त त्रास अधिक कमरेमध्ये, पोटामध्ये त्रास होत असेल, तर त्यांना सुद्धा हा त्या त्रासापासून मुक्त करण्याचं काम करतो. आता 6-8-12 जर आला स्त्रीच्या पत्रिकेमध्ये, तर 100% तिला मासिक धर्माचे त्रास असतात. चंद्रनिशेचा जरी आला तरी त्रास असतात. त्यावेळेस तुम्ही हा रत्न सजेस्ट करू शकता. जर स्त्री गर्भवती असेल, गर्भामध्ये पाणी कमी झालं असेल किंवा अथवा त्या स्त्रीने पाणी कमी पिलं असेल, त्यामुळे त्या व्यक्तीला त्रास होत असेल किंवा नसेल होत, गर्भवती स्त्रियांना जर दिला तर माइंड स्टेबल ठेवायचं काम तो करतो. त्यानंतर मूनस्टोन हा जे आपलं बाहेरचं पृथ्वीवरचं जे वातावरण आहे, फूल, जमीन, फळ, याच्यामध्ये आपल्याला वृद्धी करण्याचं काम, वातावरणामध्ये मनाची वृद्धी करण्याचं काम तो करत असतो. जे जातक खूप लाजाळू असतील, घाबरत असतील, शर्मिले, आपण म्हणतो की हा व्यक्ती खूप लाजतो बोलायला किंवा प्रेमाचा जो व्यक्त करता येत नसेल किंवा प्रेमामध्ये परेशानी उत्पन्न होत असेल, अशा जातकाला पण तुम्ही मून स्टोन सजेस्ट करू शकता. मूनस्टोन हा ब्युटी स्टोन म्हणून पण ओळखला जातो. हा जातकावरती हळूहळू रोनक वाढवायचं काम करत असतो. ज्यांना उष्णतेचे त्रास असतील, उष्णतेपासून आजार होत असतील, त्यांना सुद्धा तुम्ही मूनस्टोन सजेस्ट करू शकता. कारण हा चंद्र आहे. चंद्र हा शीतलतेचा ग्रह आहे. जी व्यक्ती वॉटर रिटेक्शनच्या त्रास होत असेल, त्यामुळे कंबर मध्ये दुखणं किंवा किडनी स्टोन, अशा ज्या व्यक्तींना त्रास असेल, त्या व्यक्तींना सुद्धा तुम्ही मूनस्टोन सजेस्ट करू शकता. जे लोक भावनाशील होऊन प्रत्येक वेळेस रडत राहतात, त्यांना मानसिक त्रास होत असतो, त्यांना सुद्धा तुम्ही मूनस्टोन सजेस्ट करू शकता. म्हणजे मूनस्टोन हा अद्भुत शक्ती म्हणून ओळखला जातो. या स्टोनला मदर स्टोन सुद्धा म्हटलं जातो. हा सर्व स्थानांना पोषण प्रदान करतो. हा अद्भुत रत्न म्हणून मानला जातो. तो जातकाचं मन, तन बॅलन्स ठेवायचं काम करतो. हा मोतीचा उपरत्न आहे. आपण ज्यांना मोती सजेस्ट करू शकत नाही, त्यांना तुम्ही मून स्टोन सजेस्ट करू शकता. मून स्टोन हा करंगळीमध्ये धारण करायचा आहे, चांदीत, किंवा गळ्यामध्ये पॅन्डल करू शकता. याचं ब्रेसलेट घेऊ नका. या डायरेक्ट स्टोनच बेटर असतो. आलं लक्षात? हो मॅडम. पण चंद्र जर 2, 6, 8, 12 मध्ये असेल तर तरी पण द्यायचा ना, त्याला चालतो वाईट ना? इफेक्ट नाही मिळणार. ओके. चंद्र कुठेही असला तरी देऊ शकतात तुम्ही. शत्रू लग्न असलं तरी देऊ शकता. आलं लक्षात? याची कॉस्ट काय असेल साधारण मॅडम? स्वस्त आहे तो, उपरत नाही. मोती स्वस्त आहे, अच्छा. तो पण स्वस्त आहे ना. सगळ्यात स्वस्त रत्न आहे तो. मोती तर आपण मोती म्हटला, तो मोती सुद्धा आपल्याला 10 रुपये, 15 रुपये पर कॅरेट मिळतो. तर हा त्याच्याहून स्वस्त जाईल किंवा 10-15 रुपये धरून जाईल. ओके. किती कॅरेटचं पाहिजे मॅडम हे? वेट नुसार. जर तर 70 असेल तर 7 कॅरेट, 60 असेल तर 6 कॅरेट, 65 असेल तर 6.5 कॅरेट. ओके. या मून स्टोन वरती पॉइंट टाका. मून स्टोन.
जन्मकुंडलीमध्ये चंद्र ग्रह हा कोणत्याही राशीत किंवा कोणत्याही स्थानात कोणत्याही स्थानात बसला असेल तर मूनस्टोन जातकाला सजेस्ट करावा. नेक्स्ट पॉइंट. जातकाचे विनाकारण वादविवाद धनाची हानी कुटुंब क्लेश शस्त्रपीडा कुटुंब क्लेशच्या पुढे काय म्हटलात मॅडम? शस्त्रपीडा ऍक्सिडंट मनात बेचैनी चोरी आणि अग्निभय अशा संबंधित त्रास होत असेल तसेच
झोपेत चालण्याची सवय. निद्रानाश. निद्रानाश. स्त्रियांना मासिक धर्माचे त्रास. उष्णतेचे त्रास. अंगावर सूज येणे. ब्रेस्ट फिडिंग करणाऱ्या महिलांना. ब्रेस्ट फिडिंग करणाऱ्या महिलांना. दूध कमी येत असेल. किंवा छातीमध्ये दुखत असेल. त्या व्यक्तींनी हा रत्न करंगळीत अंगठी करून किंवा गळ्यात पॅन्डल करून धारण करावा. नेक्स्ट पॉइंट. जे जातक स्वभावात एकदम लाजाळू असतील, किंवा प्रेम संबंधात अडचणी येत असतील, त्या व्यक्तींनी हा रत्न धारण करावा. या स्टोनला मॅडम नेक्स्ट पॉईंट आहे का त्यामध्ये काय? नेक्स्ट पॉइंट. मधर स्टोन म्हणून ओळखले जाते.
मदर का? मधर, ध धबधब्याचा, मधर. मधर नसेल हो मॅडम, ते मदर असेल. मधर आहे, ध आहे, ध. नाव अर्थ काय मग त्याचा? तो स्वादिष्टांचक्र ऍक्टिव्ह करून आपल्या शरीरातलं जे पाणी आहे ते बॅलन्स करायचं काम करतो. मदर नाहीये, मधरच आहे. त्याला ते तांजिया मध्ये मधर म्हणून ओळखलं जातं. मधर स्टोन म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट पॉइंट, हा स्टोन त्यातच लिहिला तरी चालेल. हा स्टोन स्वादिष्टांचक्र ऍक्टिव्ह करून ऍक्टिव्ह करून शरीरातलं पाणी बॅलन्स करतो. स्वादिष्टांचक्र ऍक्टिव्ह करण्यासाठी हा स्टोन अर्धा तास नाभीवर ठेवावा. नेक्स्ट पॉइंट, या स्टोनला ब्युटी स्टोन म्हणून पण ओळखले जाते. कारण चेहऱ्यावर हळूहळू मसाज करून, या रत्नाने मसाज करून हा रत्न चेहऱ्याची रोनक वाढवतो. लिहिलं? हो मॅडम. मूनस्टोनला हार्डनेस ही
6 ते 6.5 असते. मूनस्टोन हा मेडागस्कर, तांजेनिया, जर्मनी, श्रीलंका, अमेरिका, अमेरिका, मेक्सिको, मेक्सिको, भारत, ब्राझील, इत्यादी देशांमध्ये सापडतो. मूनस्टोन मध्ये नेक्स्ट पॉइंट, मूनस्टोन मध्ये सफेद, ग्रे, हिरवा, रेनबो, पीच, ब्राऊन, पीच म्हणजे कसला मॅडम? गुलाबी कलर दाखवते मी ग्रुपवर फोटो टाकते. आबोली रंग. हा अबोली रंग, पीच, अबोली, ब्राऊन, या रंगामध्ये आढळतो. हेला हो मॅडम. इथे मूनस्टोन संपला. मॅडम याला धारण करण्याची विधी मॅडम चंद्र मोती जसा धारण करतो त्या पद्धतीनेच आहे. एक शंका आहे मॅडम. हा बोला. आता तुम्ही म्हटलं तसं ग्रे कलर मध्ये हिरव्या रंगामध्ये जर असेल बरोबर, तर तो ओळखायचा कसा? की हा पाचू नाहीये तर तो ट्रान्सपरंट आहे. मुळात तो ट्रान्सपरंट आहे. कोणताही मूनस्टोन घेतला तो ट्रान्सपरंट असणार आणि त्याच्यातनं जो आपण फ्लॅश मारल्यावरती बाहेर जो कलर पडणार तो रेनबो रिफ्लेक्ट म्हणा किंवा मधाळ या टाईप असणार, जसा ओपेलचा पडतो तसा यावर फ्लॅश मारला तर मारला की तो ह्याच्या म्हणजे काय म्हटलं तुम्ही, मधाळ दिसणार का? हम्म किंवा रेनबो दिसणार? हम्म कारण तो आपण असं साध्या डोळ्याने जर हिरवा कडा बघितला तर आपण म्हणणार पाचू सारखा दिसतोय.
हम्म. नाही, पाचू नाही दिसणार तो. पाचू जसं आपल्याला झिरम मायका दिसतो पाचू मध्ये, याच्यात नाही दिसणार तुम्हाला. अच्छा. याच्यात तुम्हाला कुठेतरी इंद्रधनुष्याच्या छटा, हे मस्टर्ड कलर जो बाहेर रिफ्लेक्ट होतो हे दिसणार. त्याच्यानंतर तो जो पृष्ठभाग आहे, त्या पृष्ठभाग तुम्हाला मऊ जाणवणार, हाताला आपल्याला सॉफ्ट जाणवतो हा रत्न. नाही नाही, ह्याच्यातले तुमच्याकडे आता ते दाखवायला आहेत का? म्हणजे गुगलवर तरी कमीत कमी हिरवा कसा दिसतो, ग्रे कसा दिसतो, पीच कलर कसा दिसतो, हे सापडेल का? कारण एकदा बघितलं असतं तर म्हणजे नजरेखालनं गेलं असतं. ठीक आहे, बघते मी गुगलवर आहे का नाही. नाही तर मागवून ठेवते. टाईप असतो बघा. हा हा म्हणजे हा हा शेवाळी रंगाचा आहे, हा हिरवा नाही येणार. वरून दुसरा जो आहे तो एक मिनिट. नाही, गुगलवर मी मागवून ठेवलेलं, मला भेटला तर. मी शक्यतो व्हाईट सजेस्ट करते, कारण मला चंद्र जास्त ऍक्टिव्ह करायचा असतो. ओके मॅडम. हा, मी मागवून ठेवेल, काही प्रॉब्लेम नाही. याच्यावरही मूनस्टोन ओरिजिनल नाहीच आहे गुगल वरती. नाहीये. ठीक आहे, मी मागवून ठेवेल, काही प्रॉब्लेम नाही. जेव्हा याल तेव्हा तुम्हाला दाखवून देईल. अजून काही शंका? नाही मॅडम. ठीक आहे, मग काही शंका नसेल तर मग आपण थांबूया. मॅडम मी एक कुंडली टाकलेली आहे आत्ता. हम्म. या हम्म. मुलीची कुंडली आहे. 2000 सालातला जन्म आहे तिचा. 25 वर्षाची आहे ती मुलगी आता. हम्म. तिचे वडील माझ्याकडे आलेले होते. मी बाकीचं प्रिडिक्शन बघितलं, परंतु त्यांना त्यांना लेट होतो. ऍक्च्युली मंगळ जो आहे तो दशम स्थानामध्ये आहे आणि पंचग्रह एकत्र आहेत, म्हणजे पंचग्रह शांती पण सांगितली त्यांना. ते माझा हम्म. भाऊ कुठे गेला तुझी? आणि त्यांना कुठलं मग ब्रासलेट किंवा काय तिचं लग्न ती ऐकत नाही आता सध्या लग्न करायला. आणि तिचा लंपट तिचा योग पण अफेअर आहे. आहे. अफेअर चालू आहे ना? तिचा शुक्रादित्य योग आहे. अफेअर्स जास्त आहे तिचे. आणि या सगळ्यात दशमात पहिले दशमात तिच्या सूर्य चंद्र ग्रहण योग आहे. अमावस्या हम्म. योग होतो. अमावस्या योग आहे, लंपट योग पण आहे ना? हो आहे. लंपट योग पण आहे, शुक्रादित्य योग आहे, अमावस्या योग आहे, अंगारक योग आहे, लंपट योग आहे. मॅडम तिला एक काम शुक्रादित्य करा, तिला सिट्रीन सगळ्यात पहिले हा सिट्रीन. हा. तिला लग्नच करायला लावायचं असेल तर हा. तिला ओपेल द्या, ती पटकन लग्न करून मोकळी होऊन जाईल. पण ओपेल नाही चालत, तिचा तो दोष ह्याच्यात येतो. ठीक आहे, तुम्ही सिट्रीन, रोज क्वार्टस अँड व्हाईट परवा कॉर्ड्स आणि रेड जास्पर हे 4 ब्रेसलेट तिला द्यावे लागणार आहे. कारण सूर्य, चंद्र, मंगळ, शुक्र, गुरु सगळेच ग्रह आपल्याला व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आता मला याच्यामध्ये रोज कॉर्ड्सचं एक काय वाटलं, की असं नको रोज व्हायला की कॉर्ड्स रोज कॉर्ड्स आपण दिला आणि तिचं जरा बाहेर अफेअर आहे तर ते अजून जास्त स्ट्रॉंग व्हावं. त्यामुळे मी ते रोज तुम्ही काय कॉर्ड्स. करा दादा, ऐका हा ऐका ऐका, सिट्रीन द्या एक. ओके. हा. रेड जास्पर विथ रेड कार्नेलियन, म्हणजे तिचा रवी आणि मंगळ दोन्ही व्हाईट फळ द्यायचे थांबतील, तिला कुठेतरी सुदबुद्धी सुचल. आणि व्हाईट रेड कॉर्ड्स द्या, कार्पेट. हे तर 4 द्या. व्हाईट. सिट्रीन तर द्यावंच लागेल तिला. हो, सिट्रीन आणि व्हाईट कॉर्ड्स तिला देतो. आणि तिला मी पंचग्रहाची शांती करून घ्या म्हणून सांगितलं त्यांना. हम्म. ओंकारदारांचा नंबर पण दिलाय मी त्याला. ओके म्हटलं ओके ओके. ओंकारदारांना फोन करा म्हणून. हम्म. काय मुहूर्त बिर्त त्यांना ते लवकरात लवकर, म्हणजे ते मी आज नव्हतो 2 दिवस, त्यांना मी म्हटलं की बाबा तुम्ही याच्यावर फोन करा आणि ओके माझे ओके. मित्र आहेत त्यांच्याशी बोला. पण पंचग्रह शांतीच्या व्यतिरिक्त काही नाही ना मॅडम हिला? नाही ग्रहण नाही, हे योगाचे करावे लागतात पाचग्रहांची शांती फक्त, बरोबर आहे. मॅडम.
ग्रहण योग एक ग्रहण मृत्यूयोग योगाचे ऍड करा दादा, तिच्या अष्टमात गुरु आहे ना. हो. हम्म, हम्म. बोला. त्याच्याबरोबर ग्रहण योगाचे पण करावं लागणार ना मॅडम? हा, मग पंचग्रह म्हणजे त्याच्यातच त्यांचं म्हणणं आहे, ग्रहण योग, लंपट योग, अंगारक योग आणि शुक्र आदित्य योग. ते 5 ग्रहांची एकाच स्थानात आहे म्हणून ते सांगताय की 5 ग्रहांची शांती करणं गरजेचे. ते मी माग ओके. कुठे टायगर कुठे आहेत? टायगर का शांत आहेत? टायगर माग मी बोललो होतो ओमकार दादांना, तर ते म्हटले ते पंचग्रहाची शांतीमध्ये ते कव्हर होतं. मग मी हा त्यांना हा ते कव्हर होतंय तर ते म्हटलं कोड बाकी लँग्वेज मध्ये सांगून मोकळे झाले, ते कळलं मला. हा सगळं कव्हर होतं म्हटल्यानंतर मी म्हटलं की हा. त्यांना ठीक आहे, त्यांना नंबर दिला, म्हटलं कॉन्टॅक्ट करा तुम्ही यांच्याशी. हम्म. मॅडम, शुक्रादित्य हा. योगाचं काय फळ भेटतं? अफेअर्स खूप वाढतात, प्रेम संबंध टिकत नाही, अफेअर वाढता पण पाहिजे तसं प्रेम मिळत नाही, आपणही दुसऱ्याला फसवतो आणि दुसराही आपल्याला फसवतो, फिजिकल अफेअर्स जास्त असतात. शुक्रादित्य योग जिथे पण ज्याच्या पण पत्रिकेत येतो, तो लव्ह मॅरेज 100% करतो, पण सक्सेस नाही होत. शुक्रादित्य योगाचा ना? हम्म. अजून काही शंका? मग आता ह्याला पहिले हिला येलो सिटीन आणि व्हाईट कॉर्ड्स देतो आणि हम्म. रेड जास्पर देतो. हम्म. रेड कार्नेलियन. चालतंय. रेड रेड कार्नेलियन मॅडम, रेड कार्नेलियन पण चालेल ना त्याला? हो, दोन्ही पण, रवी आणि मंगळ. हा, मग तेच ना. हम्म. फार लोकांपुढे अडचणी आहेत मॅडम. मुली लग्न करत नाहीत, ऐकत नाहीयेत खूप घरामध्ये. अडचणी आहे. खूप अडचणीत म्हणजे ना, आता काय त्यांना सांगायचं हे मला कळ. आणि ऍक्च्युली कसं होतं, लंपट योग आपण सांगू शकत नाही की तुझ्या मुलीचा अफेअर चालू आहे. म्हणजे आपल्याला पण थोडंसं काहीतरी रिस्ट्रिक्शन आहेत ना. आता मलाही मुलगी आहे, म्हणजे माणसाला बरोबर पटकन आहे. ते मनात हे होत नाही. बरोबर आहे. खूप अडचणी नाही. आहे, लोकांचे घरचे पण प्रॉब्लेम्स खूप असतात. आपण त्यावेळेस म्हणतो अरे आपला प्रॉब्लेम काहीच नाही याच्या पुढे. मॅडम, हम्म. रोज बोला. क्वार्टरचे कलर कमी होतात का? फेंट हा. पडतात ते? रोज नाही. क्वार्टर. नाही, ओके. माझ्याकडचं तर अजून पण रिटर्न नाही आलाय रोज कॉर्ड्स पेंट पडलेलं. ओके. हम्म. अजून काही शंका? नाही मॅडम. ठीक आहे, मग थांबूया आपण मग. हो मॅडम. जय श्रीराम, जय जय परशुराम. श्रीराम, जय परशुराम. जय श्रीराम, जय परशुराम.